गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे गुजरातमधून. मी आलेलो आहे गुजरातला, LIC कडून आलेलो आहे. LICची मीटिंग आहे आणि एक दिवस आम्ही अगोदर आलो तर म्हटलं फिरून घेऊया, जे काय कुठे कुठे फिरायचं ते. तर इथे आम्ही असं हॉटेल घेतलेलं आहे राहण्यासाठी. उद्या आमची LICची मीटिंग आहे, तिथे सेमिनार आहे, तिकडे जाणार आहोत. तर कोण कोण आले आहेत आमच्यासोबत ते तुम्हाला बघायला मिळेल. थोडं सगळेजण फ्रेश होत आहेत. तर आता नाश्ता आणलेला आम्ही, पार्सल नाश्ता करतोय. बाजूच्या रूममध्ये नाश्ता करणार आहोत. तिथे काही लोक बसलेत आमचे मित्र, तर तिकडे जाऊया आता. तर इथे एक आम्ही रूम घेतलेली आहे आणि आम्ही गुजरातचा स्पेशल नाश्ता, फाफडा, जिलेबी आणि ढोकळा, अजून भजी हे घेतलेलं आहे आम्ही. हे चंद्रा सर राहिले आहेत, शिल्पाळमचा मुलगा सोहम, उमेश सर आणि उमेश सरांचा मुलगा आराध्य, याचं नाव लक्षात येत नाही, आराध्य. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो. 2 लेडीज तिकडे आहेत, फ्रेश होऊन येतील. नाश्ता झाला की आम्ही पुढे काय काय स्पॉट फिरणार ते पण तुम्हाला बघायला मिळतील. तर आपल्या इथं महिला पण आलेल्या आहेत, त्या पण नाश्ता करत आहेत व्यवस्थित. कसे टेस्ट? बढ़िया. जेठालाल की भाषा में क्या बोलोगे? एक नंबर बरोबर बाबा, एक नंबर. गाडी घेऊन आलो आहे मुंबईवरतून. आता चाललो आम्ही फिरायला. हे आमचे चंद्रा सर, हा सोहम. चला तर गाडीत बसत. अरे ओ, एंट्री देखो, सिंगम का एंट्री. चला तर आम्ही निघत आहोत. आपल्या आता गाडीत सर्व माणसं बसत आहेत गाडीमध्ये आणि एक एक करून. तर आता आपल्याला जायचंय. दुपारचा वाजलेला 1. आता निघूया. पहिलं आपल्याला जायचं स्वामीनारायण मंदिर, ते बघूया. अच्छा, मेन गेट वरती आलो आपण. निलकंठम पोईचा स्वागतम. हा एंट्रन्स आहे. मस्त आहे ना. चला आता आम्ही पोचलेलो आहोत. इथे एंट्रन्स बघा, इथे आतमध्ये जाऊया. सुंदर असा एंट्रन्स. आतमध्ये पण बघूया कसं आहे. गार्डन आहे रे पूर्ण. हे बघ ना काय बनवले रे मस्त. श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थान. ते वरती डोंगरात आहे तिकडे. काय बनवले यार, मस्त, लय भारी. ये देखो ना कैसे बना है एकदम. पूरा ये डिजाइन दिया पूरा जहाँ पेड़ को. काय मेंटेन केलं, खतरनाक. का एक कचरा पण नाही ना रस्त्यावरती. अच्छा सर, इधर ही बोला था आपने रूम बुक करने का. हाँ, इथे गोशाळा आहे ना. सही यार, मस्त माहोल आहे. मानलं पाहिजे. अच्छा नहीं, वीकेंड है ना, बाद में नहीं मिला तो और लपड़े. और उसमें भी अपने क्या 5 रूम ही अवेलेबल, ऐसा कुछ दिखा रहा था, मालूम है ना. इधर रूम मिलता है लेकिन अपने को अच्छा है, देखने को मस्त लगता था. इधर ही घूम सकते हो. ग्रीनरी एकदम मस्त, एकदम ठीक है. चलो अभी क्या आए तो है मस्त. लेकिन देखो ना रास्ते पे कचरा भी नहीं थोड़ा भी, इतना क्लीन रखा है. इथे चार्जेस आहेत गाडीचे, पार्किंग चार्जेस. गाडीची पार्किंग आहे 50 रुपये. सही यार, एक नंबर. काय काम केलं सगळं. हत्ती आणि ते वरती देवीचं मूर्ती ठेवले. मस्त मस्त आहे. सही, एक नंबर.
शायद इसलिए घूमने को टाइम जाएगा लगता है। वही, इसका बहुत टाइम लगेगा घूमने को। तो देखो मस्त गाड़ी मस्त। कितना है। इथे पूर्ण पार्किंग लॉट आहे। 4 व्हीलरला 50 रुपये आणि छोटा हाती असेल तर 50 रुपये। चला तर आम्ही आता इथं पोहोचलेलो आहोत। इथं आमची गाडी उभी आहे आणि हे सगळं आजूबाजूला वातावरण बघा किती मस्त आहे, ग्रीनरी आणि इथं पाठी मंदिर तिकडे आणि इथे राहण्याची व्यवस्था आहे पूर्ण। असं वाटतं राजेशाही थाट सारखं वाटतंय। आणि आमचे चंद्रास सर नाराज हो गए, इनको इधर आने का तो रहने को, क्या करेगा अभी, जाने दो, नेक्स्ट टाइम जब भी आएंगे तभी। चंद्रा सरांची इच्छा होती, रूम तर राहायला नाही भेटलं पण एक इन्क्वायरी करायची त्यांना। आता ते जातात इन्क्वायरी करायला, रूम भेटते की नाही भेटते। इन फ्युचर समजा ते येतील बायकोला घेऊन, बघा वहिनी तुम्हाला घेऊन येणार आहे तिकडे, व्हिडिओ बघा, त्यांना आठवण करून द्या मला इथे घेऊन चला। सरांनी हे कार्ड आणि काय घेतलं, टॅरिफ मेनू आपलं काय काय त्यामध्ये असं ते घेतलंय। हां, रेट आणि सगळं घेतलेलं आहे। तर वहिनी बघा तुमची तयारी चालू आहे इकडे आणायची तुम्हाला, तर बघा यांच्या पाठीला कोण यांना घेऊन या। एंट्रन्स बघा किती सुंदर आहे, एक नंबर वाटतं। इथं पाणी आहे आणि पूर्ण असं हत्तींचं केलेलं आहे एंट्रन्स। स्वामीनारायण यांची मूर्ती आहे आणि बघा इथं सुंदर असं मंदिर। श्रीराम बघा इथे, श्रीरामांची मूर्ती बघा। आणि इकडे जेवणासाठी आहे प्रसादम, काहीतरी थाली 100 रुपयावर काही थाली, मला पण माहित नाही, तर आम्ही जाऊन बघू तिकडे किती रुपये आहे ते। इथला चला तर आमचं असं ठरलंय की स्वामीनारायण थोड्या वेळाने करायचं, पहिलं कुबेर भंडार करूया कारण की इथे ऊन जास्त आहे। पहिलं कुबेर भंडार करू, तिकडे जेवू आणि नंतर इथे संध्याकाळी मंदिर बघायला येऊ इकडे। आणि इथून आता आम्ही चाललो आहे कुबेर भंडार मंदिराकडे। पुढून बोट आहे, 50 का 60 रुपये पर पर्सन आहे एकाचे। तर इथून जाऊया बोटीकडे आणि आमचे सगळे माणसं येत आहेत। नर्मदा नदी आपल्याला क्रॉस करून त्या बाजूला जायचं होडीतून, आणि हा इथून हा रस्ता असा आहे, जंगलाची वाट, आणि इथून आपण चालत जाऊया मस्तपैकी। खरं तर ही नदी खरं तर सुकली आहे, जपून जपून चाला, पाय घसरते, पाय स्लिप होला। तुम्ही बघू शकता पुढे नर्मदा नदी आहे। ॲक्च्युली ही जागा पण नर्मदा नदीचीच आहे, पण पूर्ण सुकली आहे बघा। म्हणजे आमच्या कोकणाच्या भाषेत आटले म्हणतात, पाणी पूर्ण आटलंय आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा कदाचित भरत असेल, पण आता पूर्ण आटलंय। इथून गाड्या जातात, 20-20 रुपये घेतात तिकडे बोटीपर्यंत, पण आम्ही चालत चाललोय। येताना बघू गाडीने येऊ आम्ही, पण यार हे वाईट वाटतंय, आटले नदी, पाणी पाहिजे होतं खरं तर। आता पुढे बघू किती पाणी आहे, पूर्ण सुकलंय बघा। आणि वरती आहे स्वामीनारायणचं मंदिर आणि आपले माणसं सगळे चालत येत आहेत। मी आणि सोम आलो इकडे पुढे पटपट चालत। आता कुबेर भंडारी मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, मग स्वामीनारायण मंदिरामध्ये येऊ, जेवू तिथे किंवा इकडेच जेवू आणि तिकडे थोडंसं फिरू। आणि नदी पूर्ण सुकली आहे खरं तर, पुढं पाणी आहे, आता किती आहे माहीत नाही, ते बघूया पुढे जाऊन। तर आता आम्ही पोचलेलो आहोत नर्मदा नदीजवळ। इथून आता बोट करून जायचं तिकडे दर्शनासाठी, आणि आमच्या माणसं अजून खूप पाठीमागे तिकडे चालत येत आहेत। तर दर्शनात जाऊया कुबेर महाराजांच्या। आता बघूया बोट, हां जुनं मंदिर आहे ते भरपूर, आणि असे इथे बोट लागलेले आहेत। आणि नर्मदा नदी इथे बघा, एक पिंड आहे, नर्मदा नदीमध्ये आहे बरोबर। आता इथे होडी गेलं तर आमची माणसं आली की आम्ही होडीत बसून जाऊ। एक बोट आलेली आहे, आता हे कधी येतात बघूया कुबेर देवाच्या दर्शनासाठी। इथे कुबेर देवानी इथे आराधना केली देवीची, अशी स्टोरी आहे, मला पण माहीत नाही, पण मी असं ऐकून आहे की ती कुबेर देवानी आराधना केली होती इथे बसून। कुबेर महाराज हे श्री रावणाचे हे होते, भाऊ होते, पण त्याचं राजा केलं होतं, पण रावणाला ते आवडलं नाही, म्हणून रावणाने लढाई करून त्यांना बाहेर काढलं। त्यानंतर कुबेर महाराज श्री शंकराकडे गेले, महादेवाकडे,
आणि त्यांना सांगितले असं असं जे झालं आहे ते. त्याच्यानंतर महादेवानी त्यांना स्वर्गाचा धनी म्हणजे धनवान असं काहीतरी त्याने असं काहीतरी ऐकून आहे मी, तसं बनवलं. त्यानंतर मग पुन्हा ते रावणाला राग आला म्हणून रावणाने पुन्हा हल्ला केला त्यांच्यावरती. आणि त्यानंतर इथे शंकरांनी सांगितलं की देवीची आराधना कर. इथे त्यांनी देवीची आराधना केली आणि हे तर मंदिर स्थापन झालं. बोट दळले चालू. आता आम्ही मंदिराच्या दिशेने. आता मंदिराच्या दिशेने चाललो आम्ही. पायऱ्या स्टेप्स बघा अशा उभ्या आहेत उभ्या. चला लवकर. कुबेर भंडारी मंदिर, श्री महाकाली मंदिर हा इथून एंट्रन्स आहे. तर आपण आतमध्ये एंट्री करतोय. इथं श्री गणेशाची मूर्ती आहे. इथं श्री हनुमंताचा फोटो आणि आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये. तर आता आतमध्ये जागा महाकालीची पिंड आहे आणि इथे महाकाली मंदिर. येताना दर्शन घेऊया. पहिला आधी कुबेर महाराजांचं दर्शन घेऊया. ते मुकुट आहेत आणि त्यांचं एक छोटंसं रथ, नटराज मूर्ती असं इथे ठेवलेलं आहे काचामध्ये. श्री गणेश मूर्ती, इथं नागनाथ महाराज आणि शिवशंकर आणि पार्वती. 12 ज्योतिर्लिंग ठेवलेले आहेत. बारा ज्योतिर्लिंग. या बाजूला कुबेर महाराजांचं मंदिर आहे, कुबेर भंडारी. पण तिथे आतमध्ये कॅमेरा लावत नसल्यामुळे दाखवता नाही आलं. इथे श्री हनुमंताचं मंदिर आहे. ह्या गावामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि बघा हे फेटे असे कुबेर महाराजांचे, किती मोठे आहे बघा फेटा. आणि असं रथ आहे इथे, सिंहासन, त्यांचं सिंहासन. असा फेटा आहे, सुंदर असा फेटा. इथं मार्केट आहे, एक छोटंसंच मार्केट आहे. इथे 2-3च दुकानं आहेत, खाली पण आहे तिकडे. हे सगळं देवाची भांडी आणि सगळं अगरबत्ती आणि सगळं मिळतं इथे. चला आता कुबेर महाराजांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. हा वरती कलश, इथे आतमध्ये मूर्ती आहे. आता आम्ही परतीचा प्रवास आता स्वामीनारायण मंदिरात जातो. झेंडा बघा, निशान, माता महाकालीचं मंदिर. ही बघा नर्मदा नदी वरतून अशी दिसते. पाटी मंदिर. चला आता बोट आलेली आहे, बोटीत बसून जाऊया. चला आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता इथून आम्ही निघालो. आता नारायणी धाम किधर, स्वामीनारायण मंदिर. स्वामीनारायण मंदिर चाललोय. चलो अभी स्टार्ट होगा बोट. अभी हम जाएंगे खाना खाने. एकदा आम्ही आलो मंदिरामध्ये. आता इथे मंदिर फिरूया आणि जेवण पण आहे. जेवण पहिलं करून घेऊया. इथे जेवायला छोले भटुरे, पावभाजी, मंचुरियन राईस, पावभाजी, गुजराती थाली, दाल खिचडी. जल यात्रा. देखो देवी का ही है.
इथे गार्डनमध्ये बघा श्रीकृष्ण आणि राधा त्यांचे स्टॅच्यू मूर्ती ठेवलेले आहेत. हे मंदिर शिवजी नीलकंठवर्णी श्री ब्रह्मा. हे आहे नटराज फाउंडेशन, सॉरी नटराज फाउंटन. श्री गरुड महाराज, ते घनश्याम द्वार हे असं इथं मंदिर आहे. आणि श्री स्वामीनारायण महामंत्र आजीवन अखंड धून मंदिर. याच्या समोर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. इथे इथून एंट्रन्स आहे. जलाशय आहे आणि ते पायाचे ठसे आहेत, त्याच्यावरती हे पाणी टाकत आहेत शंखाने. आणि हे मंदिर, इथे विष्णू भगवानचं मंदिर आहे आतमध्ये. श्री नीलकंठ वंदेंद्र भगवान. वरती रचना बघा कशी केली. समोर मंदिर. चाललो बाल स्वरूप श्री घनश्याम लाल मंदिर, घनश्याम लाला मंदिर हे मंदिर आहे. श्रीकृष्णाची मूर्ती लहानपणीची, म्हणजे बाल स्वरूपात असणारी बाल स्वरूपातली मूर्ती. श्री कष्टभजन श्री हनुमानजी महाराज यांचं मंदिर, मारुतीरायाची मूर्ती आहे इथे. चला आता दर्शन घेऊया. श्री हनुमंताय. ही मारुतीरायाची जी मूर्ती आहे ती पनोती पायाखाली दाबून ठेवलेली आहे, म्हणजे पनोती पायाखाली दाबून ठेवलेली आहे मारुतीरायाने. अशी मूर्ती आहे. कष्टभंजन हनुमानजी महाराज की मूर्ती. जय श्रीराम, जय श्री हनुमंताय नमः. इथे शिवलिंग आहे. तुला शिवलिंगाचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे. हे शिवलिंग आहे असं इथे. आणि इथे बघा रथ आहे. रथ ते पाणी बघा किती शुद्ध एकदम निळं. इथे रथ आहे आणि असे चारी बाजूनी मंदिर आहेत, विष्णूचे अवतार. आता यात्रा निघेल वाटतं. के आगे जल, मोती और जरी का छिड़काव हो. अबीर गुलाल से स्वस्तिक की रंगोली की जाए. दर्शनार्थी सभी महिला, पुरुष और बच्चे भगवान के रथ की डोर को पकड़कर खींचने का लाभ ले सकते हैं. रथ यात्रा में साथ में भी चल सकते हैं. आइए यहाँ रथ में विराजमान भगवान की आरती के हम दर्शन करें. आता रथ यात्रा निघाली इथून. यात्रा निघाली आहे. आता हात लावा, हात लावा.
आता आम्ही आलो मार्केटमध्ये डकसाठी खेळणी घेण्यासाठी. आता ते खेळणी बघतोय, ते भरपूर काय काय खेळणी आहेत डकसाठी. सुप्रिया आता बघते काय खेळणी घ्यायची ते. स्लाईम बघायचं आम्हाला, स्लाईम तिथे भेटते काय. स्लाईम भेटलं तर स्लाईम घेणार आहे आम्ही. नाईट व्ह्यू बघा काय भारी वाटतोय लाईट केल्यानंतर मंदिराला. एक नंबर यार, मस्त. सही वाटतं ना, चांगलं वाटतं का नाईट व्ह्यू. मित्रांनो हा नाईट व्ह्यू आहे आणि इथे बघा आकाशात अख्खा चंद्र, आज पूर्ण चंद्र आहे. मस्त वाटतं, एक नंबर, खूप छान व्ह्यू आहे. आणि ते आकाशात बघा लालसर मध्ये आलंय कलर. गेम ह्यानीच केला, याचं नाव काय, ह्यानीच घाबरवला. भारीच झाला, घाबरल्या मला, काय पण बोल, नकली सापाला घाबरल्या. तर मित्रांनो आम्ही आलो हॉटेलला जेवायला. द रॉयल कॅफे रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो इथे सर्वजण. आता बघू ऑर्डर आम्ही काय काय देतो. कॉम्प्लिमेंटरी आम्हाला कोल्ड्रिंक दिलेलं आहे, ऑरेंज आहे कदाचित. आणि इथे फोटोशूट चालू आहे यांचं. इथे हॅपी बर्थडेचं जे लावलं आहे ते ह्या लोकांचं फोटोशूट चालू आहे मॅडम आणि बघू आता ऑर्डर काय द्यायची बघूया. इथे बघा फोटोशूट चालू आहे हॅपी बर्थडेच्या याच्यावरती आणि इथं सुंदर अशी म्युझिक चालू आहे. हॅपी बर्थडे आराध्य. मसाला पापड तोडून तोडून खायचा. कर 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 करून खा. चला आईस्क्रीम आलंय, अमेरिकन नट्स, बटरस्कॉच, यांची मँगो डॉली, मँगो कलरच घातलं स्वेटर. आपका अमेरिकन नट्स व्हॅनिला आणि त्यांचा बटरस्कॉच. आता हा पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे, बघू ट्राय करून बघू कसं लागतंय. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे जेवून. तर आजची व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. हॉटेलवरती आलो, आता इथे झोपणार आम्ही. नीलकंठ धाम केला आम्ही, त्याच्यानंतर कुबेर भंडारी मंदिरात गेलो, दर्शन घेतलं देवांचं आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आणि जेवणही खूप चांगला टेस्टी होता. तर आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. अजून नवीन व्हिडिओ येईल 2-3 दिवसांनी, म्हणजे मी उद्या शूट करेन, 2-3 दिवसांनी चॅनलवरती येईल. LICचं कन्व्हेन्शन आहे, तिथे हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती राहणार आहे. 5 स्टार का 3 स्टार हॉटेल आहे, तिथे LICने आम्हाला राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तर तिकडे आम्ही जाऊ. त्यानंतर कदाचित आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण जाणार आहोत, तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.